इंधन प्रकल्पांवर हल्ले करू नये अमेरिकेचे इस्रायलला निर्देश। युद्धानंतर इराणच्या तेल क्षेत्राशी संबंध ठेवायचे अमेरिकेकडून स्पष्टता। पश्चिम आशियातल्या युद्धाचा परिणाम भारताने बांगलादेशला पाठवलं 5000 टन डिझेल। ठाण्यातले 70% हॉटेल्स गॅसवर, लग्न कार्यालय देखील बंद होण्याच्या मार्गावर। अपुऱ्या सिलेंडर पुरवठ्याने व्यवसायावर गंभीर परिणाम। आखाती युद्धाचा विमान प्रवाशांना फटका, इंधन दर वाढल्याने एअर इंडियाकडून प्रवासी तिकिटात वाढ। रेल्वेतल्या आयआरसीटीसीची भोजन सेवा सुद्धा बंद होण्याची शक्यता। गॅस टंचाईमुळे धावत्या रेल्वेतली भोजन सेवा बंद होईल। धुळे जिल्ह्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा, गॅस सिलेंडर अभावी हॉटेल्स बंद होण्याची वेळ। काही ठिकाणी चुलीवर जेवण बनवणं सुरू। नागपूर जिल्ह्यामध्ये इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकरांचं आवाहन। शॉर्मा स्टॉल लावण्यावरून मुंबईमध्ये वाद, गुजराती लोकांनी स्टॉल हटवण्यास सांगितल्याचा आरोप। मराठी व्यावसायिकांना गुजराती दमदाटी करत असल्याचा दावा। जळगावच्या एरंडोरमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, संतप्त नागरिकांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको। पोलिसांनी संशयित आरोपीला घेतलं ताब्यात। बदलापूर स्त्रीविष प्रकरणात नाशिकमधून धक्कादायक माहिती समोर। नाशिकच्या मालती आयव्हीएफ मधून वर्षभरात 96 महिलांचं बीज खरेदी, कागदपत्र तपासणीत धक्कादायक माहिती समोर। मुंबईनं मार्चमध्येच गाठली तापमानाची 40शी, हंगामातल्या सर्वाधिक उष्णतेची नोंद। समान नागरी कायद्यासाठी सर्वोच्च न्यायालय अनुकूल, कायदेमंडळानं संसद विवेकानं निर्णय घ्यावा। देशभरात समान नागरी कायदा लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं दर्शवली अनुकूलता। इंडिगोचे सीईओ पीटर एल्बर्स यांचा राजीनामा, कंपनीवर ओढावलेल्या नामुष्कीनंतर 3 महिन्यांनी झाले पायउतार। अर्शदीप सिंगला दंड, डॅरेल मिचेलच्या दिशेने चेंडू फेकल्याप्रकरणी कारवाई। अंतिम सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या अंगावर चेंडू मारल्याचं प्रकरण।